मोठं मार्केट भरलं आहे. आर्थिक राजधानी मुंबईमधून सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या खेळ पैशांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. काल रात्री चांगला पाऊस झाला आहे दादरमध्ये. आता पण ढग चांगलेच भरलेले आहेत. पाऊस दिवसभर पण होणारच आहे. आणि काल रात्री जरा जास्त दाखवत होतं गुगलला 90% पाऊस होईल, म्हणून रात्री यायचं कॅन्सल केलं. तुम्हाला बोललो होतं रात्री भेटू व्लॉगमध्ये. मॉर्निंगला वेळेस कन्फ्युजन असतं की स्विगीला काम करायचं की झोमॅटोला काम करायचं. पण आता चेक केलं तर स्विगीला कमी पैसे दाखवत आहे, आपण झोमॅटोला जास्त काम करूया. झोमॅटोसाठी 7 वाजता आपण ड्युटी बुक करून ठेवलं आहे. 7 ते मग बघूया किती वाजेपर्यंत करायचं. काल जसं तुमच्याशी बोललो होतो की ब्लॉग म्हणजे आजच एडिट करून पोस्ट पण होईल. एडिट पण केला, पोस्ट पण केला, पण तो काय दिसणार नाही आज रात्रीशिवाय. म्हणजे 29 जूनच्या 12 वाजता रात्री दिसेल. माहिती नव्हतं मला की असं पण असेल. बघूया, अपलोड तर केलं, जे बोललो होतं ते तर केलं. आपली बाईक वाट बघते रोडवर जायला. आपली फटाफट कपडे वगैरे चेंज करूया, युनिफॉर्म घालूया झोमॅटोचा, कारण डे आहे आज विदाऊट युनिफॉर्म चालणार नाही. आणि करूया ऑन ड्युटी. रेडी फॉर गोईंग ऑनलाईन असा आहे लूक. पावसाचे वातावरण आहे जास्त. शॉर्ट्समध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून शॉर्ट्स घातले आहे. बट कॉर्पोरेट ठिकाणी ऑफिसेसमध्ये जायला शॉर्ट्स बरोबर वाटत नाही. पाऊस जरा वाटलं जाईल कमी झालं तर मी आणलं आहे फुल ट्रॅक, तर चेंज करू. आता सध्या शॉर्ट्सवरच लॉग इन जाऊया. आज जरा 2-3 कामं करायची आहेत. बाईकला गॅरेजला दादाकडे दाखवायचे. स्टेअरिंग लूज झालं आहे, जरा टाईट करून घ्यायचे. आणि खाली हा पुट्टा लावलेला असतो तो पण लावून घ्यायचा आहे. आता पाय दिसत आहेत व्यवस्थित, पण थोड्याच टायमाने त्यांची हालत खूप बेकार होऊन जाईल. चिखल उडतं म्हणून लावून घेऊया. रात्री नाईटला येत असल्यामुळं पॉसिबल होत नाही आपल्याला, कारण नाईटला कोण असतं नाही, सगळे येतात ते 10-11च्या नंतरला चालू होतं सगळं. फ्यूल टाकून घेऊया, गाडीत जरा फ्यूल कमी आहे. पेट्रोल वगैरे टाकून झालं आहे आता, आणि लॉग इन जायला आता पण तयार आहे. जाऊया आता लॉग इन. चला चालू करूया, लेट्स गो. पहिली ऑर्डर मिळाली आहे आणि कस्टमरने टिप पण दिली आहे, आणि ऑर्डरची पे पण चांगली आहेत. तर परेलला जायचं आपलं ऑर्डर पिकअप करायला, आणि जवळच ड्रॉप आहे. चला बघूया किती वेळात मिळते ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर पिकअप करायला आपण पोचलो आहे. आणि ते आहे ते क्लाउड किचन, तिथून आपल्याला ऑर्डर पिक करायची आहे. ऑर्डर अजून रेडी नाही आहे. ऑर्डर रेडी केल्यावरती ऑर्डर पिक करायला जाऊया, तोपर्यंत वेट करूया. अजून तितकंसं फ्रीली एक्सप्रेस होता येत नाही आहे. बघितलं मी कालचा व्हिडिओ एडिट केला तर पूर्ण कालचा, किंवा आता पण जेव्हा आलो दादरला शूट करतो आहे, एवढं फ्रीली एक्सप्रेस होता येत नाही मोबाईलच्या कॅमेऱ्यासोबत. बघूया, होईल, करूया, चेंज होईल थोडं थोडं. पहिली ऑर्डर आपल्याला दिली आहे क्लाउड किचनने रेडी करून. ही ऑर्डर इथं जवळच द्यायचं आहे, निघूया द्यायला. ह्या टॉवरमध्ये जायचं आहे पहिली ऑर्डर द्यायला. टॉवरच्या प्रोसिजर खूप मोठ्या असतात. कधी कधी 3-3, 4-4 ठिकाणी पण एंट्री करून द्यावी लागते. इंटेरियर ह्यांचं बघण्यासारखं असतं. मी दाखवेन तुम्हाला मोठ्या मोठ्या टॉवर्समध्ये मुंबईला, म्हणजे मुंबईतल्या प्रत्येक मोठ्या मोठ्या टॉवर्समध्ये जायला मिळतं आम्हाला. तर तुम्हाला इंटेरियर वगैरे बघायला मिळेल चांगल्या पद्धतीनं. तर आता ही पहिली ऑर्डर देऊया आधी, बघूया किती पेमेंट होतं त्या ऑर्डरचं.
तुम्हाला सांगतो परत. पहिली ऑर्डर जस्ट ड्रॉप केली, आता कस्टमरला दिली आहे. आणि पहिल्या ऑर्डरचे आपल्याला 67 रुपीज पे झाले. सुरुवात चांगली झाली आहे. मी तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो. आता आपण पहिली ऑर्डर द्यायला आलो आहे. त्या बिल्डिंगच्या टॉवर 11th फ्लोअरवरून हा व्ह्यू आहे. हे असं बरेचसे बघायला मिळतात. सेकंड ऑर्डर जी मिळाली आहे ती आपल्याला हेल्थ किचनमधून पिक करायची आहे आणि ते जवळच द्यायचं आहे. पाऊस परत चालू झाला आहे आता मोठा. मोबाईल काय बाहेर काढू शकत नाही कवरमध्ये. क्वालिटी अजून खराब होईल. पहिलीच आपली क्वालिटी एवढी काय आहे नाही खास. आता आपण शिवाजी पार्कला आहोत. एक ऑर्डर घ्यायला चाललो आहे. मागाशी बऱ्यापैकी जोरात पाऊस झाला आहे आणि मोबाईलने आताच ठेवला होता, काढला नाही बाहेर. काढला आहे परत आता कारण शिवाजी पार्क. ऑर्डर पिक केलं आहे. वरळीला घेऊन जायचं. जाऊया. वाजले 10:30 आणि आपण पोचलो आहे 400 रुपयापर्यंत. आपल्याला मिनिमम 1500 तरी झाले पाहिजे पूर्ण दिवसात, कारण आपण 12 तासाच्या वरती थांबणार आहोत आज. लॉग आउट केलं आपण. मोबाईलची पण चार्जिंग कमी झालं. म्हणजे चार्जिंग पण करूया आणि आपल्या बॉडीला पण थोडं फ्यूल लागेल म्हणून जेवण घेऊया. बघूया आता जेवणात काय घ्यायचं. आपण रोटी भाजी प्लेट सांगितली होती. 60 रुपये किंमत आहे याची. रोट्या वगैरे गरम गरम असतात. बॉडीत पण आपल्या फ्यूल टाकून घेऊया. आता पूर्ण दिवस काढायचा आहे. जेवण खरंच खूप छान होतं. गरम गरम चपात्या होत्या. 8 चपात्या खाल्ल्या. पाऊस काय अजून थांबत नाही आहे. आपलं पोट तर भरलं आहे पण मोबाईलची चार्जिंग काय झालेली नाही. मोबाईलची चार्जिंग व्हायला काहीतरी करावं लागेल. पावसातून मोबाईल बाहेर नाही ठेवू शकत. बघूया ह्या पिशवीत मोबाईल आणि पॉवर बँक दोन्ही पण एकत्र बसतोय का टाकून. तर चार्जिंग नाही झाली तर काम होणार नाही. आपलं काम नाही केलं तर पैसे मिळणार नाही. पावसामुळे खरंच खूप सगळ्यांनाच अडचण होते. पाऊस पण तेवढाच गरजेचा आहे. जरी अडचण झाली तरी आपल्याला सोबत काम पण करायचं आहे आणि रेकॉर्डिंग पण करायची आहे. पावसामुळे दोन्ही करणं शक्य नाही आहे. आपल्याकडे एकच मोबाईल आहे. त्याच्यावरती झोमॅटोचा ऑर्डर पण येणार. कॉल आला तरी रेकॉर्डिंग थांबते. पण काय आपण रेकॉर्डिंग करायची आहे जिथे इथे मिळेल करायला. कारण ब्लॉग हे रोजच टाकायचे. आलो आहे दादरच्या कोहिनूर टॉवरला ऑर्डर पिकअप करायला. आजच्या दिवसातली 17वी ऑर्डर घेतलेली आहे आपण. घेऊया. पाऊस जरा थांबला आहे. कालपासून जी एक्साइटमेंट होती पहिला व्हिडिओ यूट्यूबला जाईल, काय लोक बघतील, व्ह्यूज येतील. यूट्यूबने निराशा दिली आहे. प्रश्न पडतोय सारखं काय बोलायचं तुमच्याशी. काम करायचं की बघूया. बोललं तर पाहिजे. जॉब चालतील कसे. डिलेवरी जॉब करताना कसं आहे माहिती आहे, लपाछपी खेळताना कसं आपल्याला शोधायला लागतं, तसं डिलेवरी जॉब करताना बिल्डिंगला शोधायला लागतं. म्हणजे आपण नाईटला काम करतोय तेव्हा सांगायला पण कोण नसतं बिल्डिंग कुठं आहे काय. शोधत बसायचं 4-4 तास. भेटल्या तशी आता आपल्याला बिल्डिंग, त्याच्यामध्ये डिलिव्हर करायचं. आता झालं आहे सगळं. नाश्ता पाणी, पॅन्ट पण चेंज करून झाली. फक्त कॅरेजला जागा नाही मिळाला आहे. फक्त आपल्याला 7चं केक नव्हतं मिळालं बुक करायला. 7.5चं केलं आहे. 8:30 वाजले संध्याकाळचे. फर्स्ट स्टेशन लेवल एकदम पीकला पोचले. पावसामुळं आणि ट्रॅफिकमुळे बघूया. रात्री थांबायचं मन झालं तर थांबूया,
नाहीतर घरी जायचं आहे आपण. एवढ्या फ्रस्ट्रेशनमध्ये आपण काम नाही करू शकत. तर आपण आलो लोडाच्या टॉवरमध्ये. लोडाच्या 41 टॉवरला आलो आहे आणि इकडची लक्झरी काय वेगळीच आहे. तुम्हाला दाखवतो खाली लॉबीमध्ये गेल्यावरती. खूप चांगलं कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि खूप उंच टॉवर आहेत त्यांचे. 75पेक्षा पण जास्त फ्लोअर्स आहेत आणि जे फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे, जी लक्झरी त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे ते वेगळ्याच लेवलला आहे. हे लिफ्ट, अशी लिफ्ट कोणत्याच इथल्या जवळपास टॉवरमध्ये नाही. म्हणजे एवढी चांगली, खूप छान वाटतं टॉवर्समध्ये आल्यावरती. आवाज लुक कसा दिसतोय. तेवढी लाईट पडत नाही. कॅमेऱ्याची क्वालिटी नाही तेवढी चांगली. बॅड लक तुमचं पण आणि माझं पण. शूट करायला गेलो आणि शटर बटनच नाही जात. मला वाटलं व्हिडिओ रेकॉर्ड होते, बट व्हिडिओ काय रेकॉर्ड झाला नाही. नेक्स्ट टाईमला दाखवेन मी तुम्हाला. बाहेरून पण काय वाईट नाही दिसत आहे. खरी मुंबई बघायची असेल तुम्हाला तर रात्रीच तुम्ही अनुभव घेऊ शकता. हे तुम्हाला कॅमेरा आपला नाही ठीक म्हणून, नाही तर व्ह्यूज एवढे छान आहेत ना बघण्यासारखे. खरंच खूप छान वाटतं डोळ्यांना बघायला. उंच उंच इमारती. आजच्या दिवसाचं काम संपवलं आहे आपण. टोटल 13 तास काम केलं आहे आणि 1600च्या आसपास काहीतरी अर्निंग बनले आहे. सकाळी आलो आपण तेव्हा थांबायचं, म्हणजे नाईटला पण थांबायचं हे होतं डोक्यात. पण आत्ता काय कॅपॅसिटी नाही बॉडीची तेवढी. हेडेक होतं आहे जरा. फ्रस्ट्रेशन झालं आहे. सकाळपासून पाऊस होता, ट्रॅफिक वगैरे. बॉडीला पाणी पण नाही मिळालं, ते पाणी पण नाही पिलं. हार्डली 1 लिटरच्या खाली पाणी पिलं आहे. त्याचा इफेक्ट जाणवतो बॉडीवरती आणि झोप पण येते. पावसातून रिस्क नको घ्यायला. काम काय नंतरला पण करता येईल. बॉडी आपली इम्पॉर्टंट आहे. काय ॲक्सिडेंट वगैरे व्हायला नको झोपेमुळे. म्हणून आता बस करून चाललो आहे आपण घरी. आता घरी जायचं ते जेवायचं होतं. जेवायचं म्हणजे अंडापाव खायचा होता, पण अंडापाव पण नशिबात नाही. वडापाववरती भागवायचं. ह्याच्या अगोदर मी थांबून 2-2 दिवस किंवा 2.5 दिवस पण काम केले. म्हणजे 3,000ची अर्निंग पण घेऊन गेले. जेव्हा आलो सकाळी, म्हणजे समजा रात्री यायचो 12 वाजता आल्यावरती दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 6 किंवा 7 वाजता पण गेलो. म्हणजे व्यवस्थित अर्निंग बनवून. पण बॉडीला ते काही सूट नाही होत रोज. आणि रोज तसं करून मग गॅप पडतात. फ्लुएन्सी राहत नाही अर्निंगमध्ये. ते नको वाटतं करायला. रोज एक फिक्स अमाऊंट घेऊन गेलं तरी चालेल, पण ते रोज कन्सिस्टन्सी राहिली त्या कामात तर फायद्याचं राहतं. नाहीतर मग 2 दिवस करणार, 1 दिवस फुकट घालवणार, असं होतं. जसं सूर्य मावळ आहे तसं दादरचं मार्केट पण शांत झालं आहे आता. घरी सांगितलं जेवण बनवू नको. मला वाटलं अंडापावला असेल, पण नाही आज नशिबात. इथे वडापावला असतो तो तरी आहे का बघूया. वडापाव तर वडापाव. आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि घरी जायला आपल्याला आरामात 1-1:30च्या आसपास वाजतील. मे 2 पण वाजतील. खाऊन घेतलेलं चांगलं आहे. बघूया पहिला आहे का. येस, वडापाव इज देअर. खाऊया एक वडापाव. एन्जॉय. 11:57ची ट्रेन आहे आता घरी जायला. थोड्याच वेळात आपला कालचा व्हिडिओ पब्लिक होईल. एक्साइटमेंट तर आहे. बघूया. झोप म्हणजे लिटरली झोपून आलो मी आता ट्रेनमधून. दादरपासून विभागापर्यंत शुद्ध नव्हते अजिबात. 2 वाजलेत आता. आलो आहे आपण घरी.
घराच्या जवळच आहे. आजचा ब्लॉग इथेच थांबूया, पण थांबवण्याआधी सांगतो की जे पहिले 10 सबस्क्रायबर असतील त्यांनी आपली नावं कमेंटमध्ये मेन्शन करा, कारण ते आठवण असेल पहिले 10 सबस्क्रायबर. आपण त्याच्यासाठी पुढे जर काय झालं तर त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करू. आणि आता जे कालचा पण आणि आजचा दिवस राहिला, जो आजचा दिवस तसा तेवढा चांगला राहिला नाही ब्लॉगसाठी, कारण भीती जी मनात आहे ती अजून आहेच. ती भीती काय गेले नाही पूर्णपणे. अजून पण मोबाईल असा काढून शॉर्ट वाक्य बोलूनच व्हिडिओ शूट होत आहेत, पण ती भीती आहे तोपर्यंत ते काय करू शकत नाही. ती भीती जेव्हा जाईल तेव्हा तो फ्लो येईल, आणि तो फ्लो जेव्हा येईल तेव्हाच ते ब्लॉग चांगले होतील, म्हणजे चांगले वाटतील बघायला. आता ते तसेच वाटणार आहेत तुटत, तर घ्या तेवढं समजून. बदल काय लगेच नाही होत. तर आपण इथे आता थांबूया, झोप पण आल्यावरच. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.